नमस्कार मंडळी, आता आपण आहे गुजरातला मसारमध्ये. आपली गाडी दुपारी खाली झालेली आहे आणि बऱ्याच जणांना म्हणजे मित्र असे म्हणत होते की जरा तुम्ही जेवण बनवता ते जरा व्हिडिओ बनवत जा म्हणून. तर आपण आता तयारी करतोय जेवणाची. पुढचे ब्लॉग म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल आणखी. आज बुधवार असल्यामुळे आज आपण चिकन बनवणार आहे मित्रांनो. त्याला मस्तपैकी मॅरिनेशन केलं आहे. तेल, मिरची, मीठ, मसाला, हळद वगैरे सर्व टाकून तेल तापलं आहे. आज आम्ही जरा वेगळं तेल वापरलं आहे, राईचं तेल वापरलं आहे. चिकनमध्ये टाकलं आहे जिरा टाकून झाल्यावर त्यामध्ये अख्खी लसूण आणि थोडीशी ठेचून लसूण आम्ही टाकली आहे. त्याची फोडणी देणार आहोत आपण. जिरा आणि लसणीची फोडणी दिल्यानंतर आपण आता मित्रांनो कांदा टाकतोय. कांदा मस्तपैकी लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा. तर मित्रांनो, तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की ह्याने अख्खी लसूण का म्हणून टाकली. तर आम्ही आसाम लाईन करायचो तेव्हा आमच्या बिहारी मित्र झाला होता, त्याने चिकनची ही पद्धत दाखवली होती. बघा आज तुम्हाला कशी वाटते. तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करा चिकनमध्ये अशी अख्खी लसूण टाकून. खूप छान लागते मित्रांनो खायला. भाताबरोबर खाताना कुस्करून खायची. कांदा लाल झाला आहे आणि आता आपण टोमॅटो टाकतोय त्यामध्ये. टोमॅटो पण चांगला शिजवून घ्यायचा आहे, जिथपर्यंत तेल सोडत नाही तोपर्यंत. टोमॅटो एकदा का शिजला त्यामध्ये आपण मसाले न ॲड करता आधी चिकन ॲड करायचं आहे, त्यानंतर मसाले टाकायचे. तर टोमॅटो शिजला आहे त्यानंतर आपण चिकन ॲड केलं आहे. मस्तपैकी परतून घ्यायचं. चिकन परतल्यानंतर आपण थोडकं असं पाणी टाकलं होतं आणि 15 मिनटं शिजवायला ठेवलं होतं. चिकन मस्त शिजून झालेलं आहे. मित्रांनो बघा, चिकन बनवून आमचं तयार आहे. आता चिकन आणि राईस आम्ही खातोय. टेस्ट करून तुम्हाला नक्की सांगतो कसं वाटतंय म्हणून. कसं आलंय? एक नंबर बा. हॉटेलला पण टेस्ट नाही भेटणार.